आम्ही या निवडणुकीत काही संशयित काँग्रेस आमदारांच्या पाठीमागे ट्रॅप लावला होता। मी कुठेही नाकारत नाही, जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅप मध्ये आलेत। असा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर आता काँग्रेस कारवाई करणार असल्याचं स्पष्ट झालंय। कोण आहेत हे आमदार ज्यांच्या क्रॉस वोटिंगमुळे राष्ट्रवादी पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीतील फूट बाहेर आली? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेकाप पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा दारुण पराभव झाला। महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। खरं तर निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमधले काही आमदार फुटणार, दगाफटका होणार अशा बातम्या माध्यमातून होत्या। मात्र यावर निवडणुकीच्या निकालानंतर शिक्कामोर्तब झालं आणि काँग्रेसचे 7 आमदार फुटले असं बोललं जाऊ लागलं। काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व आमदार निवडून आलेत। काँग्रेसची मतं फुटल्यामुळेच महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झालाय। विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडील मतांचा कोटा पाहता प्रत्येक पक्षानं प्रत्येकी एक असे एकूण केवळ 3च उमेदवार या निवडणुकीत दिले होते। मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि त्यामुळेच महायुतीचे आमदार सगळे निवडून आले। आता मात्र या दगाबाज आमदारांवर कारवाई होणार आहे हे जवळपास निश्चित झालंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या मतानुसार कोणी कोणी क्रॉस वोटिंग केलं याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे। आपण ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅप मध्ये क्रॉस वोटिंग करणारे आमदार सापडलेत, त्यांच्यावर आता पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। या सगळ्या घटनेला गेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी आमच्याकडे आहे। गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीच्या वेळी काही गद्दारांनी धोका दिला होता, ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला होता। त्यांच्या पाठीमागे आम्ही या निवडणुकीत ट्रॅप लावला होता। मी कुठेही नाकारत नाही, जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅप मध्ये आलेत। अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं नाना पटोले म्हणतात। दरम्यान काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी NDTV मराठीला एक मुलाखत दिली आणि यावेळी काँग्रेसचे कोणते आमदार फुटले याबाबत सूचक इशारा केला। ते म्हणतात, मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, मात्र मुंबई, नांदेड आणि मला वाटतं त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील आमदार फुटले असावेत। अमरावतीचेही आमदार फुटले असावेत, असं त्यांनी कुणाचंही नाव न घेता सांगितलं। दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या गंभीर विषयावर भाष्य केलंय। ते म्हणतात, या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील आणि मुंबईतील काही जण आहेत। आम्ही त्यांची नावं शोधून काढली आहेत, त्यांची नावं सध्या आम्हाला उघड करता येणार नाहीत। या संदर्भातील अहवाल आम्ही दिल्लीतील आमच्या पक्षश्रेष्ठींना पाठवलाय। या गद्दारांवर लवकरच आता कारवाई केली जाणार आहे। त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना माहिती कळेलच। थोडक्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार तेजीत झालाय आणि ज्यांनी या निवडणुकीमध्ये दगाबाजी केली त्या आमदारांच्या बाबतीत आता काँग्रेस काय ऍक्शन घेणार आहे ते बघावं लागेल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।